ब्लॉग चालू करायच्या आधी पहिले ह्याची किती वेळ झालाय? वेळ नुसता कंटाळा आणला. 20 मिनिटं 25 मिनिटं हसायची गोष्ट नाही. चल. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा व्हिडिओ मी शूट करते आहे की मी आता ओंकार आणि माझी यावर्षी फर्स्ट मकर संक्रांत आहे लग्नानंतरची. सो त्याचं प्रिपरेशन जे काय असणार आहे किंवा त्याचं आता मी सगळं सामान घ्यायला जाते. सो हे सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करणार आहे. आम्ही आता जस्ट दोघं पण साईडवरनं आलो आहे. सो विचार केला आता थोडासा फ्री टाईम होता, सो आजच जाऊया कारण उद्या परत मग सगळी घाई होईल. सो आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये आणि हे सगळं तुम्हाला दाखवते. लेट्स बघू शकता. हा ऑलरेडी वैतागला आहे कारण मी लेट उतरली आहे खाली. ॲज युजल मी परत स्कार्फमध्ये आहे कारण आता ऊन नाही आहे पण डस्ट आहे. आणि ही क्लिन्झरची ओनर आहे. हा ओंकार आहे. आपण आता नौपाडा नाही सॉरी रामवारुदीला आहोत. सगळ्यात पहिले आम्ही आलो आहे ओंकारसाठी कुर्ता घ्यायला आणि हा शॉप तुम्ही पाहू शकता. हा नौपाडा इथे लोकेटेड आहे. सो सगळ्यात पहिले आम्ही ओंकारचा कुर्ता घेतला. त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये जाऊन आम्ही कोपिनेश्वर मंदिराच्या समोरून हे हळदी कुंकू घेतलं. मग आम्ही डेकोरेशनचं सामान घेतलं, पतंग वगैरे. त्यानंतर आम्ही गेलो ह्या शॉपमध्ये. इथे आम्ही सगळ्या वस्तू घेतल्या ज्याच्यामध्ये मी पुढे हा व्हिडिओ बनवला आहे. काय काय वस्तू त्याच्यामध्ये आपण घेतल्यात. आणि हे सगळं घेताना ओंकारला खूप भूक लागली होती कारण तो डायरेक्ट साईटवरनं आला होता आणि त्यानं दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं. ह्यानी आज सामान घेताना कशातच इंटरेस्ट नाही घेतला आहे. लिटरली हा फक्त तिकडे गेलो एका दुकानात, तिथे हा बोरं खात बसला. आता चालता चालता ह्याने पॉपकॉर्न घेतले. मग अशी कुर्ता घ्यायला थांबलो तर हा बाहेर जाऊन भेळ खात बसला. म्हणजे हा एवढा टाईमपास करतोय पण अजिबात हेल्प केली नाही ह्याने. सो आमचं सगळं सामान घेऊन झालं आहे. वाटायचं सामान घेतलं आहे, डेकोरेशनचं सामान पण घेतलं आहे आणि पॅकिंगसाठी वगैरे ते पण थोडेसे बॅग्स वगैरे घेतल्या आहेत. सो येस, आता आम्ही घरी चाललो आहे. मी आणि ओंकार काल गेलो होतो मार्केटमध्ये, बट काल खूप लेट झाला होता म्हणून मी हा व्हिडिओ पूर्ण शूट नाही केला. सो आज मी हा व्हिडिओ शूट करते आणि आज मी तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवणार आहे ज्या मी काल घेतल्या होत्या. आणि ओंकारची आणि माझी ही पहिली मकर संक्रांती आहे. सो आम्ही छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे करणार आहोत. ॲक्च्युली लग्नानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लग्नानंतर फर्स्ट मकर संक्रांत ही सेलिब्रेट केली जाते आणि म्हणून आम्ही छोटंसं असं डेकोर आणि म्हणजे सगळ्या लेडीज वगैरे येणार आहेत फॅमिलीमधल्या आणि हळद कुंकू समारंभ ठेवला आहे. सो आता मी तुम्हाला एक एक करून सगळ्या वस्तू दाखवते. सगळ्यात पहिले हा पतंग आहे. हा ॲक्च्युली डेकॉरसाठी मी आणला आहे. स्टिकरसारखा आहे. सो हा मी ॲज अ डेकॉर म्हणून वॉलला लावणार आहे. आणि ह्याच्यासोबत मी हे अजून छोटे पतंग आणले जे 10 पीस आहेत ह्या पॅकेटमध्ये. हे मी घेतलं होतं ठाण्यामध्ये NKT कॉलेजच्या इकडनं जो रोड जातो तिकडे तुम्हाला भरपूरसे शॉप्स भेटतील जिथे तुम्हाला हे सगळं डेकोरेशनचं सामान मिळेल. सो हे मी डेकॉरसाठी आणलं आहे. जेव्हा हळद कुंकू असतं तेव्हा माझ्याकडे अशी पद्धत आहे की 5 वस्तू द्यायच्या असतात, 5 शृंगारच्या वस्तू ज्या एव्हरी इयर म्हणजे पहिले 5 वर्ष हे करायचं असतं आणि एक वर्षाला एक वस्तू दिली जाते. बट काही लोक आता काय करतात की एका वर्षीच 5ही वस्तू देतात. सो मीही तसंच करते की पहिल्याच वर्षी मी 5ही वस्तू देणार आहे ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे हळद कुंकू. सो हे एक पॅकेट मी आणलं आहे. त्याच्यानंतर हे अशेवाले जे येतात पतंगवाले जे फार क्यूट वाटतात, सो हे अशेवाले आणले आहेत. त्यानंतर सेकंड जी वस्तू आहे हिरव्या बांगड्या. सो हिरव्या बांगड्यामध्ये मी ह्या अशा बांगड्या ह्या ज्या लग्नानंतर घालतात, सो ह्या बांगड्या आहेत. तर तिसरी जी वस्तू आहे ही पॉन्ड्स पावडर. सो ह्याचं तर मी अख्खं पॅकेट आणलं आहे उचलून. त्यानंतर आहे जसं मी म्हटलं कोम्स. सो कोम्स पण मी टोटल म्हणजे 25 पीसेस मला हवे होते. सो 25 म्हणजे मी जास्तच आणले. सो हे असे 3 पॅकेट्स आहेत टोटल. नेक्स्ट इज मिरर्स. सो मिरर्सचे पण मी हे 2 बॉक्स आणलेत. सो 5 वस्तू ह्या झाल्यात.
ह्या अशा बॅग्स येतात, ह्यासुद्धा घेतल्यात. सो ह्याच्यामध्ये एक एक मी असं पॅक करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मी आणल्यात. त्याच्यानंतर अजून बरेचसे प्रिपरेशन्स बाकी आहेत, जसं की तिळगुळ बनवायचे आहेत. त्यानंतर गाजरचा हलवा ठेवणार आहे, सो तो बनवायचा आहे. आणि छोटा मोठा नाश्ता. एक गोष्ट मी विसरली होती, ते म्हणजे हा कुर्ता जो ओंकारसाठी घेतला आहे. हा आम्ही नौपाडा इथे घेतला. फॅक्टरी आउटलेट म्हणून एक शॉप आहे, सो तिकडनं हा घेतला. तिथे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये कुर्ता भेटतात. सो ओंकारसाठी नेहमी पण जेव्हा असं रेग्युलर बेसिसवरती कोणते कुर्तीज वगैरे आम्हाला घ्यायचे असेल तर ते आम्ही तिकडनंच घेतो. ॲक्च्युली माझी साडी मी फॉल बिडिंगसाठी दिली आहे आणि माझा ब्लाऊज आजच येणार आहे. सो एकदम कट टू कट म्हणजे आज येणार आहे, तो मी ट्राय करेन. होपफुली तो मला फिटिंगला व्यवस्थित येईल. सो आणि उद्या तो मला घालायचा. संध्याकाळी मी जाणार आहे ब्लाऊज आणि साडी कलेक्ट करायला. आणि ओंकारचा कुर्ता तर आम्ही ट्राय करून घेतला, सो त्याचा काही फिटिंगचा इश्यू नाही. हे हलव्याचे दागिने, जो हलव्याचे म्हणजे ते साखर फुटाण्याचे जे दागिने असतात, सो ते पण ओंकारचे जे रिलेटिव्ह आहे, बहीण आहे त्याची कझिन, सो ती बनवणार आहे. सो ते आम्ही उद्या सकाळी. सो आता मी जाते मार्केटमध्ये. मला माझा ब्लाऊज कलेक्ट करायचा आहे, साडी कलेक्ट करायची आहे, त्यानंतर फ्लावर्स घ्यायचे आहेत आणि पॅकिंगचे जे छोटे बॅग्स असतात त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर अजून असं छोटं मोठं सामान घ्यायचं आहे, सो ते सगळं घ्यायला मी आता मार्केटमध्ये चालली आहे. सो मी हे सगळे फुलं नीट साफ केले आणि मग त्यांना प्रॉपर अरेंज केलं. अदितीने तिळगुळ भरले पॅकेट्समध्ये. त्याच्यानंतर मी आणि अदिती बसलो हे सगळं पॅक करायला. 5 वस्तू ज्या आणल्या होत्या त्या कोलेट केल्या आणि एका बॅगमध्ये भरल्या. त्यानंतर आम्ही हे सगळं सामान असं रेडी करून ठेवलं होतं आणि मग अदितीने हे सगळे पतंग वॉलला लावून घेतले आणि मग आम्ही रेडी झालो हळदी कुंकू सुरू करण्यासाठी. हे सगळं असं बघायला खूप छान वाटत होतं आणि पाहुणे यायची सुरुवात झाली होती. हळदी कुंकू चालू असतानाच्या ह्या आम्ही छोट्या छोट्या व्हिडिओज इथे अटॅच केल्या आहेत. फॅमिलीमधले, फ्रेंड्समधले, सोसायटीमधले असे सगळे मिळून टोटल 45 लेडीज आल्या होत्या. सगळे एकत्र नव्हते आले कारण वर्किंग डे असल्यामुळे सगळ्यांचा टाईम मॅच नव्हता होत. सो सगळे ऑफिसवरून सुटल्यानंतर येत होते. हळदी कुंकू असल्यामुळे मम्मींनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी गाजरचा हलवा बनवला होता, तिळगुळ बनवले होते. सो ऑफकोर्स त्यांनी बनवले होते कारण मला येत नाही अजून बनवता, बट मी शिकेल. आणि बाहेरूनसुद्धा नाश्ता आणला होता. सो ही माझी फॅमिली आहे, माझी मम्मी, मावशी, आत्या सगळे आले होते. सो पप्पांचा म्हणजेच माझ्या सासऱ्यांचा काल बड्डेसुद्धा होता आणि म्हणून सगळे केक घेऊन आलेले. सो आम्ही केक कट केला आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. हातामध्ये वाव अजून एक गोष्ट मी मेन्शन करायला विसरली, ती म्हणजे काल म्हणजे आमचा 10 जणांचा ग्रुप आहे. सो 4 जणांची नवीन लग्न झाली आहेत, म्हणजे 4 जणांची नवीन लग्न झाले. जोडी जोडी असं करून बघायला गेलं तर 8 जण इथेच होतं आणि 2 जण लग्नाचे बाकी आहेत. सो आमचं काल पहिली संक्रांत होती. आमच्यासोबत कोमल आणि तेजस आहेत, ह्यांचीसुद्धा पहिली संक्रांत होती. साक्षी आणि अनिकेत आहेत, त्यांचीसुद्धा पहिली संक्रांत होती. आणि माधुरी आणि लोकेश आहेत, त्यांचीसुद्धा पहिली संक्रांत होती. सो साक्षी आणि अनिकेतनी उद्या ठेवला आहे प्रोग्राम, उद्या म्हणजे फ्रायडेला ठेवला आहे प्रोग्राम. माझा आणि ओंकारचा संक्रांतीच्या दिवशीच होता, बट आमच्यासोबत कोमल आणि तेजसचा पण होता. सो आमचा टायमिंग काही मॅच होत नव्हता. ओंकारचा आणि आमचा प्रोग्राम लवकर आवरला, लवकर म्हणजे तरी 10 वाजून गेले होते, बट कोमल आणि यांच्याकडे अजूनही चालू होतं. सो आम्ही विचार केला की आता इकडचं असं सगळं झालं आहे, सो आपण तिथे पण जाऊया. मग आम्ही कोमल आणि तेजसकडे सुद्धा गेलो होतो. तिथे सुद्धा आम्ही हळदी कुंकूला जाऊन आलो.
ओमकार ह्यासाठी आला होता कारण आम्ही सगळे ग्रुपमध्येच सगळीकडे जातो, मग ते हळदी कुंकू असू दे काही असू दे, आणि हे सगळे मित्र तेव्हाच भेटत. सो मग येतो, म्हणजे आमचे सगळ्यांचे नवरे येतात हळदी कुंकूला सुद्धा. बट छान वाटलं, म्हणजे आम्ही फक्त हळदी कुंकूला नाही गेलो बट त्यांना भेटायला सुद्धा गेलो होतो, म्हणून मग छान वाटलं खूप टाईमनी भेटून. आणि नंतर आम्हाला यायला घरी 12 वाजले. 12 वाजल्यानंतर आम्ही परत पावभाजी खायला गेलेलो. पावभाजी खाऊन मग आम्ही घरी आलो. 12 नंतर आम्ही घरी आलेलो अराउंड 12-12:30ला. मग झोपलो. सगळं आवरेपर्यंत अगेन मला अनरेडी व्हायचं होतं. सो ते सगळं आवरेपर्यंत खूप टाईम गेला. आणि मग मी 1 वाजता, काल खूप गडबड झाली. आम्ही सकाळपासून सगळं रेडी करत होतो, पॅकिंग वगैरे करत होतो. जे काही आम्ही सेट्स ते बनवून ठेवलेले, सो ते सगळं पॅक करत होतो आदिती आणि मी. त्याच्यानंतर आम्ही ते छोटंसं डेकोरेशन केलं होतं, जे म्हणजे वॉलला आम्ही पतंग लावले होते. सो हे सगळं करण्यामध्ये आम्ही सकाळपासून ॲक्च्युली हेच सगळं करत होतो. म्हणजे आधी फुलं वगैरे आम्ही साफ केले, त्याच्यानंतर सगळे सेट्स बनवून ठेवले, तिळगुळ पॅक केले, मग आम्ही डेकोरेशन केलं. त्याच्यात माझी साडी रेडी नव्हती, सो साडी आयर्न वगैरे करून आणली. त्यानंतर ओमकारी साईडवरनं खूप लेट आला होता. मग त्याच्यानंतर मी रेडी व्हायला गेली. मला रेडी व्हायला पण वेळ लागला. आणि त्याच्यानंतर सगळे पाहुणे यायला लागले. सो लेडीज सगळे आल्यानंतर मग पूर्ण तोच प्रोग्राम चालू झाला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला वेळ कसा गेला हेच समजलं नाही आणि खूप गडबड झाली. त्यामुळे मला जास्त काही व्हिडिओज घेता नाही आले. पण मी जेवढ्या काही व्हिडिओज घेतल्यात त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये मी अटॅच केल्या आहेत. सो जास्त काही मला घेता नाही आलं. बट नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय करणार आहे की मी अजून काही छान व्हिडिओज घेऊ शकेल. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ह्या व्हिडिओज सुद्धा बघा. मी अशा नवीन छान व्हिडिओज घेऊन येत जाईन. सबस्क्राईब करायला विसरू नका.